जरांगे यांचं ज्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्यानंतर पुन्हा उद्यापासून रास्ता रोको चालू आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या अर्थी सरकारने विधिमंडळामध्ये कायदा पारित केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे समस्त मराठा समाजाला आरक्षण 10% देण्याचा निर्णय झालेला आहे. असं असताना पुन्हा आंदोलन करणं हे उचित नाही आहे असं आमचं व्यक्तिगत मत आहे. त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. बंद पुकारल्याने रस्ता रोको केल्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो, लोकांना त्रास सहन करावा लागतो, ट्रॅफिकचे अडथळा निर्माण होतो. तर मला वाटतं की समजदारीने घेतलं पाहिजे. जे मुख्यमंत्र्यांनी आणि युती सरकारने जो निर्णय घोषित केला आहे तो निर्णय सभागृहाने एकामताने पारित केला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आंदोलन करण्याच्या मागची नेमकी काय भूमिका याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. तर मला वाटतं टाळलं पाहिजे आणि लोकांच्या अडचणीमध्ये भर न घालता जे चांगलं चाललं आहे, सुरळीत चाललं आहे त्याच्यावर सहकार्याची भूमिका घ्यावं अशी माझी विनंती राहणार आहे. साहेब, तुम्ही जेव्हा विरोधात होते ज्या वेळेला आपण जरांगेवर चर्चा केली त्यावेळेला म्हणले होते की जोपर्यंत केंद्रात कायदा होत नाही तोपर्यंत ते असं आहे की आता हाऊसमध्ये त्यांनी जो मागास आयोगाचा अहवाल आलेला आहे तो मागास आयोगाचा अहवाल त्याच्यामधले विषय मी काही अजून वाचलेले नाही आहेत. पण ज्या अर्थी तो सर्व विधितज्ञांनी जो पाहूनच पारित केलेला आहे किंवा अहवाल सबमिट केलेला आहे त्या अर्थी सुप्रीम कोर्टाने ज्या काही त्याच्यामध्ये निर्णय दिले होते मागच्या काळामध्ये तो निर्णय लक्षात घेऊनच त्या अडचणीवर मात करूनच तो कायदा केला असावा असं माझं ठाम मत आहे. काय म्हणताय? नाही असं आहे. मला जी माहिती आहे मागास आयोगाने मागच्या सगळ्या कायदेशीर त्रुटी दूर करूनच हा कायदा पारित केलेला आहे, तो कायदा तयार केलेला आहे आणि सभागृहाने संमत केला आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मला वाटत नाही त्याच्यात फारशी अडचण येईल म्हणून. साहेब, राज्यसभेवर आता तुमची नेमणूक झालेली आहे. नांदेडला कशा पद्धतीने डेव्हलप नाही मी निश्चितच रोडमॅप माझ्या डोळ्यासमोर आहे. नांदेडला खऱ्या अर्थाने एअर कनेक्टिव्हिटीशी जोडलं गेलं पाहिजे. सगळ्यात हायस्ट प्रायोरिटी त्याला असली पाहिजे कारण की नांदेडमध्ये सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. गरजेच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या निर्माण करणं अधिक भर देता आलं पाहिजे. रेल्वेचे प्रकल्प केंद्राशी संबंधित आहेत त्याला निधी मिळाला पाहिजे. भरपूर माझ्यासमोर मागच्या कालावधीमध्ये मी ज्या काही गोष्टी हाती घेतल्या होत्या ज्या अपूर्ण आहेत किंवा त्याला अजूनही काही करायची गरज आहे त्या गोष्टीमध्ये मी लक्ष देऊन आगामी काळात आता अर्थात निवडणुकीचा कालावधी आहे, आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे निवडणुका झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने नांदेडच्या कामाला सुरुवात करता येईल. काय मी सांगितलं ना, ज्यांना ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी कोणालाही जबरदस्तीने या ठिकाणी माझ्याबरोबर या अशी भूमिका मी आधी घेतली ना आजही घेणार नाही. ज्यांना ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे त्यांचं स्वागत करेन मी. सर, तुम्ही हिंगोली लोकसभेवर ही दावा करताय अशी हिंगोलीमध्ये चर्चा आहे. तुमच्या निकटवर्ती असलेले काँग्रेसमध्ये असताना डॉक्टर अंकुश देवसरकर तयारी करत होते तिथून मी आता तुमच्यासोबत माझी हिंगोलीच्या जागेवर दावा करताय? नाही असं आहे की अजूनही मी युतीच्या या आघाडीमध्ये अजूनही मी जागा वाटपा संदर्भामध्ये त्याच्यामध्ये माझा रोल अद्यापही नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये होतो ना मी, त्या सगळ्या प्रक्रियामध्ये होतो, मी नाकारत नाही. त्यावेळेस माझी भूमिका राहिलेली आहे. आता मी इथे आल्यामुळे एकंदरीत तिथल्या भाजप नेतृत्वाचं काय मत आहे ते समजून घेऊनच पुढची पावलं टाकावं लागतील. त्यामुळे मी आता याच्यावर भाष्य करणार नाही. सर, तुम्ही जागा वाटपामध्ये काँग्रेसमध्ये असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांच्या नियोजनामध्ये होते, परंतु त्यांचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आता मी जे ऐकतोय की वृत्तपत्रात जे पाहतोय ते लवकर सुटे असल्याचं दावा आहे. आता बघूया काय करतात ते. आज नांदेडमध्ये 3 तास रॅली चालली आणि त्या रॅलीमध्ये जागोजाग स्वागत करण्यात आलं. बोलताना कुठेतरी तुम्ही भावूक झालं होते? नाही, भावूक म्हणण्यापेक्षा मला खूप म्हणजे भरून आलं माझं मन. व एवढी लोक स्वागताला आज मी पक्षांतर केल्यानंतर सुद्धा मला मानणारा माझे चाहते भाजपमधले आणि काँग्रेसमधून माझ्याबरोबर येऊ इच्छिणारे असे असंख्य कार्यकर्ते होते जे या मिरवणुकीमध्ये माझ्या स्वागतासाठी आले होते. हा माझ्यासाठी एक कुठलाही राजकीय नेता कार्यकर्त्याला आपल्यासमोर असलेला जनसमुदाय हा ताकद देणारा असतो आणि निश्चितच मला फार बरं वाटलं की एवढी लोक
आज माझ्या स्वागतासाठी आलेली आहेत. सर माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही आज म्हणजे तुम्ही आता इकडे भाजपमध्ये आलात आणि आता या लोकसभेच्या रिंगणामध्ये कुठल्या ताकदीने उतरणार, किती नाही, नक्कीच ना. ही जागा, नांदेडची जागा काँग्रेसची आहे एकीकडे आणि दुसरीकडे भाजप, अशी लढा झालेला आहे. आणि त्यामुळे मागच्या वेळेस भाजपची जागा लढून आलेलीच आहे. आज मी भाजपमध्ये आहे, त्यामुळे ही जागा भाजपची निवडून आली पाहिजे, हीच माझी भूमिका राहणार आहे. आघाडीचं भवितव्य काय वाटतं? नाही, सांगणं कठीण आहे. मी आज भाष्य करण्यापेक्षा लोकांनी ठरवायचं आहे. पण मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने पुढची वाटचाल सुरू आहे, त्यातून लोकांचा कल जो आहे हा निश्चितच भाजपच्या बाजूने राहील असं चित्र आहे. त्यांनी दावा केलेला आहे नांदेडची जागा ही काँग्रेसच लढवणार आहे. ठीक आहे, बघू ना. तुम्ही नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणार आहे असं हो, म्हणतात, हो. कधी आणि कुठं जाणार आहेत नरेंद्र नाही, मोदी साहेब 28 तारखेला नांदेडहून नांदेड मार्गे ते यवतमाळला जाणार आहे. त्यामुळे नांदेडला ते येत आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत मी जाणार आहे स्वागतासाठी. सर हिंदी में बताइए. मोदी वातावरण असताना तुम्ही नांदेडचे आणि हिंगोलीचे 2 मतदारसंघ जिंकून आले होते. हो, त्या आता काँग्रेसचं काय होईल यावेळी? काँग्रेसचं काय होईल ते काँग्रेसवाल्यांना विचारा, मला बोलून काय उपयोग. बीजेपी में जाने अरे आमचे हिंदी चॅनल आहेत ना सरकार म्हणजे. एक मिनिट थांबा रे. हां बोला. आरक्षण के बारे में आप क्या कहेंगे सर? अभी बीजेपी में गए हैं, जो चल रहा है. नहीं, मराठा आरक्षण का तो फैसला असेंबली में बिल कानून पारित हुआ है. उस कानून के तहत 10% आरक्षण देने का फैसला हुआ है. और जो मुझे लगता है कि जब ये फैसला हुआ है तो सभी ने बात को मान लेना चाहिए. पर आंदोलन के भी जो पुकार हुई आंदोलन के बारे में, उसको रोकना चाहिए. लोग उससे परेशान होते हैं, लोगों का जनजीवन उसमें नुकसान हो जाता है. तो मैं समझता हूँ कि अभी ऐसा कोई रीज़न नहीं है जिसको ध्यान में रखते हुए ऐसे आंदोलन की ज़रूरत क्या है, ये सवाल है. जरांगे पाटिल जो आंदोलन कर रहे हैं, वो कुछ न कुछ बहाने से सरकार को परेशान करने की कोशिश कर रहे हैं. अब वो उनको पता है वो क्यों कर रहे हैं, पर हमारा ये कहना है जब उनकी सारी मांगे सरकार ने कानून लाकर जब फैसला किया है तब आंदोलन की आवश्यकता नहीं है, ऐसा मुझे लगता है. साहेब आजचं स्वागत पाहून तुम्हाला भाजपात प्रवेश करायला उशीर झाला असं वाटतं का? माझं प्रवेश करायला उशीर झाला नाही असं मला कधीच वाटलं. मी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतो. मी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.